नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वसुंधरामध्ये। आज आपण चाललेलो माळेगाव ठेका येथील गवळाऊ गोरक्षण बघण्यासाठी। आजचे जे चालक आहे ते योगेश भाऊ बिहारे, त्यांनी आपल्याला तिथे नेण्यास हा गोरक्षण दाखवण्यास मदत केली। तर चला मग पाहूया। आम्ही तिथे पोहोचला असता गोवंश जो आहे हा चराण्यास गेलेला होता। मोजका गोवंश इथे गोरक्षणमध्ये सध्या होता। इथे गोवंशाच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती। तोपर्यंत आम्ही कार्यालयाला भेट दिली आणि येथे असलेल्या छायाचित्र बघितले आणि सिंधुताईंनी म्हटलेले 2 ओळी मला आठवल्या। जीवनात जर संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा, त्यामुळे त्यांची उंची कमी होईल। तर अशा प्रकारे सिंधुताईंनी समाजसेवेचं कार्य आपलं चालू ठेवलं होतं। थोड्याच वेळात आम्ही गायी जेथे चरण्यास गेलेल्या होत्या तेथे गेलो आणि गवळाऊ गायींचं दर्शन घेतलं। येथे शेकडो गायींचं संगोपन होत आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे इथे आपला जो नैसर्गिक व्यवस्था आहे हे अजूनही इथे कायम आहे। ते बघून मला आनंद झाला। गायी या दिवसभर रानात चरून येतात, त्याचाच एक वेगळाच आनंद असतो। मेन म्हणजे इथं जे नंदी आहे यांच्यावर खूप चांगला काम केलेलं आहे। येथे फक्त गवळाऊ 2-3 गवळाऊ नंदी ठेवण्यात आलेले होते या कळपामध्ये, आणि येथे दुसऱ्या जातीचा कोणताही वळू इथे नव्हता, ज्यामुळे फक्त गवळाऊ गोवंश जो आहे तो पैदास जन्माला येईल भविष्यात। हा बघा एक विशालकाय नंदी। अशा प्रकारचे नंदी आता क्वचितच बघायला मिळतील आपल्याला। त्यानंतर आम्ही गवळाऊ गोवंशाचे जे येणारं भविष्य आहे, जे तेथील लहान वासरे आहे ते बघण्याचा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। फार चांगल्या प्रकारे इथं काम चालू आहे गवळाऊ संवर्धनाचं। बघा हा वासरू कसं हरणासारखं उभं राहिलेलं होतं। यापैकी येणाऱ्या काळात काही चांगल्या प्रकारचे नंदी तुम्हाला मिळू शकतात। आमचा हा प्रयत्न कसा वाटला नक्कीच सांगा। धन्यवाद।